नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकची डिझाईन बघणार आहोत। बोटनेकची डिझाईन तर बनवायचीच आहे। बोटनेकची मापे कशी घ्यायची, बोटनेकचा मुंडा कसा टाकायचा हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण पद्धत कळेल। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ब्लाऊजची उंची आपली 14 आहे, त्यात 1 इंच मिळून आपण 15ची पूर्ण उंची घेणार आहोत। अगोदर कमरेचं माप टाकू। 33 इंच कंबर आहे, 33 इंचाचा चौथा भाग हा 8.25 इंच, त्यात 2.5 इंच मिळवून घेऊ। आता शोल्डर टाकायचं। बोटनेक शिवायचं आहे, मग शोल्डर आपलं जे पूर्ण शोल्डरचं माप आहे त्याच्या निम्म करतात। तर 15चं शोल्डर आहे, मग 7.5 इंच हे आपलं त्याच्या निम्म माप येईल। 7.5 इंचावरती मार्किंग केली मी। आणि आता मुंड्याचं माप टाकायचं आपल्याला। बोटनेकच्या पद्धतीसाठी मुंड्याचं माप टाकण्यासाठी जेवढा मी माझे स्वतःचे जे ब्लाऊज शिवते कस्टमरचे म्हणा, तर पूर्ण छातीचा 6वा भाग करून त्यात 1 इंच मिळवते। कशासाठी? बोटनेक स्टिच करण्यासाठी। आपली छाती 37ची आहे, तर 37च्या छातीला मी 6वा भाग हा 6.25 इंच घेतला। आपले हे बोटनेकचे माप आहे, त्यासाठी प्लस 1 इंच। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायची, तर मी या पद्धतीने मुंड्याचं माप काढीत असते। शोल्डरचं माप पूर्ण शोल्डरमधून त्याच्या निम्मे करायचं, अशा पद्धतीने शोल्डर घेते। आणि मुंड्याचं माप आपला 6वा भाग केल्यानंतर जेवढं माप येईल त्यामध्ये प्लस 1 इंच मिळवते। अशा पद्धतीने आपले हे दोन्ही माप निघालेली आहे। आता आपण छातीचं माप टाकू। 37चा चौथा भाग करायचा 9.25 इंच आणि प्लस 1.5 इंच फिटिंगसाठी। हे आपले जे पॉईंट्स निघतात ते आपण जोडून घ्यायचे। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करते। अशा पद्धतीने आपले हे मापे तयार झाली, तर आपण हे कटिंग करून घेऊ। कटिंग करून झालेला आहे। आपला हा अस्तरचा कपडा आहे। आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ आणि त्यानंतर आपण गळा आणि डिझाईन कशी टाकायची ती आखू। सगळीकडून व्यवस्थित अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची। आता मेन पॉइंट आपला जो आहे तो आपण आखून घेऊ। गळा स्टिच करताना इथे जे मापे टाकता गळ्याचे ते आहे आपण 3.5 इंचावरती हे माप टाकू आणि खाली 4 इंचावरती हे माप आपण 4 इंच घेतलंय आणि हे 3.5 इंच घेतलंय, म्हणजे इथे शोल्डरला आपलं हे गॅप जास्त दिसत नाही। इथे गळा कटिंग होतो हा। इथे आपण 1.5 इंचाचं
माप घेऊ। अशा पद्धतीने इथे आपण 1.5 इंचाचं माप घेतलं का तर इथे स्टिचिंगमध्ये जाईल आणि इथे पण स्टिचिंगमध्ये जाईल, म्हणून मी 1.5 इंच घेतलं। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही डिझाईन टाकू शकता। अशा पद्धतीने मी इथे ह्या जो बॉक्स आखून घेतला आहे 3.5 इंच, इथे हे 4 इंच आहे, हे 3.5 आहे, हे 3.5 आहे, हे फक्त मी जोडून घेतलं आहे। इथे मी डिझाईन तयार करते आहे, तर अशा पद्धतीने खालून कर्व शेप घ्यायचा आणि इथे राऊंड शेप देत इथे राऊंड शेप देऊन आपण अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। हा आकार मी अस्तरवरती आखलेला आहे। यासाठी आपल्याला कॅनव्हासवरती आपल्याला गळा तयार करायला लागेल, तर हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि कॅनव्हास कटिंग करून घेऊ। इथे आपल्याला या राऊंडसाठी अशा पद्धतीने गळा कटिंग करायचा आहे। मी अशा पद्धतीने कॅनव्हास या मापाचं कटिंग करून घेतलं आहे। आपलं हे आणि हे जे पॉईंट निघालेले त्यापासून वरती मी अर्धा इंच घेतले, तर तुम्ही 1 इंच देखील घेऊ शकता। आपल्याला इथला गळा कॅनव्हासवरती कटिंग करायचा आहे, तर इथलं माप आपण 3.5 इंच टाकलेलं होतं, इकडचं पण 3.5 इंच आणि इथे अर्धा इंच आपण जास्त घेतलंय फक्त। इथे पण अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची। आपण अस्तरवरती जशा पद्धतीने गळा आखलेला होता तशा पद्धतीने गळा आखून घ्यायचा। इथले हे जे राऊंड आपल्याला सेम साईजचे घ्यायचे असतील तर हे आपण माप मोजून घ्यायचं। इथे 1.25 इंच, परत 1.25 इंच आणि परत 1.25 इंच, बरोबर सारखे राऊंड आपले तयार होतील। इथे अशा पद्धतीने राऊंड आखून घ्यायचे। हा गळा आपण कट करून घेऊ। अशा पद्धतीचा आपला हा गळा कटिंग करून झालेला आहे। आपण अस्तर वरती ठेवून बघू।